तिकडे राजधानी दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांनी मोर्चा काढला। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। इंडिया आघाडीचा केंद्रीय निवडणूक आयोग कार्यालयावरील मोर्चा संसद परिसरामध्ये चढवला। निवडणूक आयोगाकडून फक्त 30 नेत्यांनाच भेटीची परवानगी। काँग्रेस देशामध्ये अस्थिरता पसरवते आहे। राहुल गांधींचे आरोप आणि इंडिया आघाडीच्या मोर्चानंतर भाजपची टीका। आमची लढाई संविधान वाचवण्यासाठी, सत्य देशासमोर आहे, आम्हाला अचूक मतदार यादी हवी, राहुल गांधींची मागणी। तर केंद्र सरकार घाबरलं, मोर्चानंतर प्रियंका गांधींची टीका। विरोधकांचा भारतीय संविधान आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही। निवडणूक आयोगानं 4 पत्र त्यांना दिली। तुम्ही जे सांगता ते शपथेवर येऊन सांगा, रोज खोटं बोलून पळून जायचं ते पळपुटे लोक आहेत। फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार। निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टापेक्षा मोठा आहे का? बांधील नाही म्हणणं हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान। दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या होते, मतांची चोरी लपवण्याचा आटापिटा सुरू आहे। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। कर्नाटक, बिहार आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस। मतचोरीच्या आरोपांसंदर्भात 10 दिवसात शपथपत्र देण्याचे निर्देश। केंद्र सरकारनं दिल्लीमध्ये जो तमाशा केला तो लांछनास्पद। दिल्लीमध्ये खासदारांना निवडणूक आयोगाकडे नेतो असं म्हणून सांगितलं आणि पोलिसात नेलं। उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर निशाणा। अमोल कीर्तीकरांची लोकसभेची जागा निवडणूक आयोगाच्या मदतीनं चोरली, संजय राऊतांचा आरोप। 50 ते 60 लोकसभा मतदारसंघात घोटाळा झाल्याचाही दावा। तर आम्हाला चोर म्हणाल तर उत्तर देणारच, नरेश म्हस्केंची टीका। माझ्या मतदारसंघातीलही डेटा मागवणार, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक हवी, लोकशाही वाचवण्यासाठी लढणार, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य।